हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार. तर माझे सकाळचे घरातले सर्वच कामं आवरले आणि व्हिडिओला सुरुवात आता 11:15 वाजले. 11:15च्या पुढे व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर मस्तपैकी देवपूजा झाली, सगळे घरातले कामं आवरले. आज घरीच आहे, तर मग जे काही आता घरातले जे काही कामं आहेत ते कामं आवरायचे. तर मला आता गव्हाचं दळण दळायचं आहे, गिरणी लावायची आहे आणि कलरचं काम तर अजून चालूच आहे. 1 दिवस करतात, 2 दिवस बंद, तर 2-3 दिवसाचं कलरचं काम बाकी आहे, ते पण होणार आहे. तर चला मग कलरचं काम झाल्यानंतर आहे ना भरपूर कामं आहेत. तर चला मी तुम्हाला आहे ना सगळं काही दाखवते, माझ्या घरातले कोणते कोणते कामं वगैरे आवरून झाले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी सकाळी माझी बाहेरची उंबरठ्याची पूजा झाली. तर पद्मलक्ष्मी रांगोळी काढली होती, दिवा लावलेला होता, आता दिवा विझला आहे. इथं बघा अशी उंबरठ्याची पूजा करून घेतली. आणि उंबरठ्याची पूजा करताना मी जर असे देवांचे चिन्ह वगैरे काढायचे असले रांगोळीचे तर मी साईडलाच काढते, मधोमध काढत नाही. कसं आपण ये जाय करतो ना, तर असं म्हणतात का हे शुभचिन्ह ओलांडायचे पण नसतात. त्याच्यामुळे ना मग मध्ये अशी डिझाईनची रांगोळी काढली आहे. आणि इकडनं श्री स्वामी समर्थ आणि इकडनं श्री स्वामी समर्थ, पावलं पण असेच लावलेले. त्याच्यामुळे मध्ये मी स्वस्तिकसुद्धा काढत नाही, अशी एक छोटीशी डिझाईन काढते. तर बघा अशी केली उंबरठ्याची पूजा. अजून फरची बाकी आहे पुसायची. तर हे बघा सर्व काही हॉलची सगळी साफसफाई झालेली आहे. टी व्ही युनिट वगैरे सगळंच आवरलं आहे. इथं माझ्या आधीचा अभ्यासाचं आहे. बघा देवांची देवपूजा झाली आहे, मस्त छान अशी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. आणि स्वामींचा मुकुट मी नेला होता सोनाराच्या इथं, का त्या मुकुटाला पाणी द्यायचं होतं सोन्याचं, तर त्यांच्याकडे नव्हतं, त्यांनी ते स्वच्छ करून दिलं. आणि मी माझ्या भावाला म्हटलं, अण्णाला म्हणलं माझ्या पर्समध्ये ठेव. तो उठला त्याच्या बॅगमध्ये ठेवला आणि ते गेला, स्वामींचा मुकुट गेला माझ्या माहेरी. तर आता त्यांचा कुणाचा चक्कर झाला का तेव्हा स्वामींचा मुकुट येईल. आता 12:15 वाजले. बघा किचनवरचे सगळे कामं आवरून झाले. स्वयंपाक वगैरे आमचा सकाळचा नाश्ता पाणी झाला आणि स्वयंपाक काढून ठेवलेला आहे. दूध तापलं आहे. आज मस्त लसणी पालक बनवली होती. बघा इथं दूध तापून ठेवलं, आत्ताच दूध तापवलं आहे. आणि धर्मनाथ बीज चालू आहे. तर आईच्या इथे धर्मनाथ बीज बनवतात, म्हणजे थंब तो बनवतात. तर त्या दिवशी भाऊ आला होता, अण्णा आला होता, दीपक आला होता. तर आईने ना त्यांच्याकडे मला पण पाठवून दिलं होतं. आमच्या पण इथे करायचो, पण आमच्या आई गेल्यापासून आहे ना कधी करेल नाही. कसं ते व्यवस्थित आलं पाहिजे, देवाचं एक कुलदैवत आहे, तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित जमलं पाहिजे. तर मग मी काही करत नाही, पण माझ्या आईच्या इथं करतात. तर ते बनवलं आहे, मस्त तांब्याचा हंडा घासून ठेवला आहे, रिकामाचे तो भरायला लागेल. तर असे माझ्या घरातले काम आवरले, खिडक्या लावून घेतल्यात. खूप धूळ येऊ राहिले बाहेर आहे ना, माती वाहू राहिल्या. ट्रक मोठ्या मोठ्या ट्रक कुठे नेत असतील ना, तर मग म्हटलं चला खिडक्या बंदच ठेवू. तर छान असे घरातले सर्वच कामं आवरून झालेले आहेत. गव्हाचं दळण लावायचं आहे. बघा इथं जरा उन्हामध्ये असंच ठेवलं आहे टोकरीमध्येच गहू. आणि आता झाडांना पण पाणी घालून देते. सगळे पोर्चमध्ये मनी प्लांटचे वेले आणि ते असे ना खाली लोंबले. तर मला ना ते वरती असे व्यवस्थित आटकून द्यायचे आहे, पण इथे कलरचं काम बाकी आहे. कलरचं काम झाल्यानंतर व्यवस्थित वरती करून देणार आहे. बघा कसे खाली सगळे लोंबले. तर छान अशा मस्त तारा वगैरे लावील आणि वरती व्यवस्थित करून देणार आहे. हे बघा आईने मला चूल पण दिलेली आहे. मला चूल मागं तुळस आहे ना तिथं ठेवायची आहे, पण आता सध्या कलरचं काम होत नाही, तोपर्यंत सगळं काही बंदच ठेवणार आहे. चला आता झाडांना पाणी पण घालून घेते. हा बटर बॉक्स मागवला होता, तर कालच आलाय, ऑनलाईन मागवलेला आहे. बघा खूप छान आणि स्टील खूप मस्त आहे बरं का त्याचं. काल आल्याबरोबर मी ते उघडून बघितलं, घासला, पण आज तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी म्हटलं चला आता पुन्हा बॉक्समधून काढूया. तर खूप छान त्याचं स्टील मस्त आहे.
तर हा ऑनलाईन मागवलेला आहे. माझ्याकडे प्लास्टिकच्या याच्यात मी ठेवायचे, तर आता माझ्या किचनमध्ये आत्ताच नाही म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या किचनमध्ये ना प्लास्टिक एकदम कमी प्रमाणात आहे. मी काही प्लास्टिकचा जास्त वापर करत नाही. बरण्या पण माझ्याकडे काचेच्या आहे आणि ज्या काही थोड्या 7-8 असतील त्याच प्लास्टिकच्या आहेत. बाकी किचनमधून आहे ना हळूहळू सर्व काही प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम जर्मन ते काढूनच टाकलेलं आहे. स्टीलचेच भांडे पण वापरते स्वयंपाकाला. तर बघा हा बॉक्स बघा किती छान, झाकणाला पकडायला पण आहे असं, आणि डिझाईन आकार बघा किती मस्त आहे. एक सोबत त्याच्या स्पून आलेला आहे, तर खूप मस्त आहे बटर ठेवण्यासाठी. आता याच्यामध्ये बटर ठेवी. तर आता ना आपण त्याचं स्टिकर काढू. तर चला मी तुम्हाला दाखवते का नवीन भांड्याला जे काही स्टिकर असतात ना ते कशा पद्धतीने काढायचे. असं थोडंसं गरम करून घ्यायचं ते भांडं, चटका बसेल बरं का, जपून करा. असं पकडायचं आणि गरम केलं ना का ते लगेच त्याला असा गम असतो ना लगेच निघून येतं. गरम होतंय, नाहीतर पकडीने वगैरे पकडून घ्यायचं. थोडंसं गरम केलं तरी निघतं. हे बघा किती छान. आणि आपण असंच ते भांडं घासल्यानंतर काढायला गेलो ना तर ते स्टिकर निघते पण नाही आणि ते भांडं पण खराब दिसते, मग ते स्क्रॅच वगैरे पडतात. असे जुने भरपूर भांडे असतात का त्याच्यावर स्टिकर, ते भांडे जुने झालेले असतात तरी पण निघती नाही. तर बघा अशा पद्धतीने स्टिकर काढलं आणि मी त्याच्यामध्ये आता हे बटर ठेवून घेते असं. मला ठेवून दिलेली वस्तू आवडत नाही, मला प्रत्येक गोष्ट वापरायला म्हणा किंवा माझ्या नजरेसमोर आवडते. असं एखाद्या साईडला कुठेतरी ठेवून द्यायचं आणि त्याला कधीच वापरायचं नाही असं नाही आवडत. तर हा बॉक्स मी मागवला आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण मागच्या रविवारी फ्रीजची टूर दिली, त्याच्यानंतर बघा मी फ्रीज काय पुसलेला वगैरे नाही, पण तरी माझा फ्रीज बघाल ना तर एकदम छान आणि नेटनेटका आहे. आता भाज्यांचे जे काही बॉक्स डबे रिकामे झाले ते काढून काढून घेतले घासून आणि ते त्यांच्या जागेवरती ठेवून दिले. आता याच्यामध्ये फक्त एक मलईचं भांडं आलेलं आहे. तरी बघा इथे एवढी मलई साचली आहे. एका ताईंची कमेंट पण आली होती का ताई ज्या वेळेस तुम्ही तूप बनवाल तर व्हिडिओ नक्की बनवा. आता हे पातीलं तुपाचं मलईचं भरलं का मी तुम्हाला कशा पद्धतीने मी घरी तूप बनवते ते दाखवीन. तर बघा माझा फ्रीज किती नेटनेटका आणि क्लीन आहे. जो काही भाजीपाला संपला आहे तेच फक्त डबे बाहेर आले, बाकी जसले तसा फ्रीज आहे. एकही दिवस मी फ्रीज पुसलेला नाहीये. तर बघा जसा त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला ना त्याच पद्धतीने अजून सुद्धा फ्रीज तसाच आहे. पुन्हा एका दिवशी मला एक कमेंट आली होती एका ताईंची का ताईन तुम्ही जे मंगल कलश आहे ना त्याला कोंब कसा येतो, तर दररोज मंगल कलश हा देवाऱ्यामध्ये ओला करून ठेवायचा, सुकलेलाच ठेवायचा नाही, म्हणजे बघा त्याला असा कोंब येतो. तर आता हा मंगल कलश आहे ना माझा मी काढून घेतलेला आहे. याला मस्त असं रोप तयार झालेलं आहे बघा, खाली किती मोठं मूळ आलेलं आहे. तर मी असं पाण्यात ठेवलंय आणि आता देवाऱ्यामध्ये दुसरा मंगल कलशाची स्थापना करून घेणार आहे. तर बघा खूप छान आता हा लावून द्यायचा आहे. तर ओला करून ठेवला ना का आपोआप त्याला कोंब येतो. तर तो मी इथं असा पाण्यात ठेवले. त्याच्याच नंतर हा मनीला नागवेलीचा वेल आहे. तर अशी एक बाटली मी कापून घेतली होती आणि तिच्यामध्ये असे मुळं यायला ठेवलं होतं. तर बघा किती मस्त मुळं आलेले आहेत. आणि आता मी हा नागवेलीचा वेल आज लावून देणार आहे एका 20 लिटरच्या कलरच्या बादलीमध्ये. तर बघा किती मस्त मूळ आलेले आहे. तर असे मूळ येऊन द्यायचे काही झाडांना आणि त्याच्यानंतरच लावायचे. तर बघा छान असं आज लावायचं आहे. आज मला माती पण आणायची आणि त्याच्यानंतर हे सर्व काही लावून द्यायचे आहे. बोर चालू करून वरती पाण्याची टाकी भरून ठेवली आणि आता ना इकडे समोरच्या झाडांना पाणी घालून घेते. गुलाबाला बघा किती मस्त फुलं आलेले आहेत. त्याच्यानंतर घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवून काढलं. ते काही मी आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर दिवसभर भरपूर कामं राहतात, कॅमेऱ्याच्या मागे पण भरपूर कामं राहतात. सर्वच दाखवून आहे ना मग कामं लवकर आवरत नाही. तर
कालच्या व्हिडिओला खूप छान माझ्या सर्व ताईंनी आणि मैत्रिणींनी कमेंट केल्या. खूप छान वाटल्या तुमच्या कमेंट वाचून आणि भरपूर प्रेम केलं त्या व्हिडिओला. तर सर्व ताई दादा मैत्रिणींचे खूप खूप मनापासून धन्यवाद. मला ना आता इथे समोरून गार्डन पण बनवायचं आहेत, मस्तपैकी झाडं वगैरे लावायचे आहेत, पण कलरच्या कामामुळेच मी खरं म्हटलं तर थांबले. मला असं झालं आहे का कधी कलरचं काम होईल आणि मी झाडं लावते, मस्तपैकी गार्डन वगैरे बनवते. गिरणी चालू केले, गव्हाचं दळण दळायला लावलं आहे आणि नागलीचं आणि तांदळाचं दळण बाहेर दळायला नेणार आहेत. गव्हाचं घरीच दळते, तर इथे ना आता नागलीचं आणि तांदळाचं दळण करून घेते. तांदळामध्ये घाण नाही आहे, तांदूळ धुवून ठेवते मी. म्हणजे दरवेळेस आहे ना तांदळाचं दळण दळायचं असलं ना का तांदूळ धुवायची गरज पडत नाही. मी एकदमच भरपूर तांदूळ धुवून ठेवते आणि भरून ठेवते कोठीमध्ये म्हणा किंवा एखाद्या टाकीमध्ये म्हणा. तर इथं आता तांदळाचं दळण करून घेते आणि नागलीचं पण दळण करते. तर नागलीचं दळण केलं आहे, नागली पण सडलेली नागली, त्याच्यामुळे तिच्यात पण काही घाण वगैरे नाही आहे. तर आता तांदूळ पण जे धुतलेलं होतं आहे ना संपलं. आता पुन्हा नवीन तांदूळ आणून आणि धुवून ठेवायला लागेल. दररोज चपाती खाऊन पण कंटाळा येतो, त्याच्यामुळं कधी नागलीची, बाजरीची, ज्वारीची, तांदळाची अशा सर्व प्रकारच्या भाकरी मग मी करते. सकाळचे नाही वेळ मिळाला तरी पण संध्याकाळी शक्यतो मग करते भाकरी वगैरे. आम्हाला दोघांना आवडतात, आधीला नाही आवडत, आधीला चपातीच लागते. गव्हाचं दळण दळून झालेलं आहे. तर आता गिरणी आहे ना स्वच्छ घासून पुसून आणि व्यवस्थित ठेवून देते. तिच्यामधला डब्बा चाळणी वगैरे ते पण घासून ठेवलं. जेव्हा दळण झालं ना का लगेच गिरणी स्वच्छ करून ठेवायची, नाही तर गिरणीमध्ये ना पिठाला आळही पडते. तर बघा किती छान क्लीन गिरणी केली आहे. बरेच दिवसापूर्वी एका ताईंची कमेंट आली होती का ताई घरघंटी कशी आहे ती दाखवा. तर लवकरच घरघंटीचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.